मी त्या सगळ्याच डॉक्टरांबद्दल बोलत नाही आहे. पण मी त्या 0.01% डॉक्टरांबद्दल बोलते आहे, की गाईज ह्या गोष्टी मी सांगत नाही आहे. पण आपल्या भारतामध्ये, इंडियामध्ये एक सर्व्हे झाला, की सिझेरियन सेक्शन किती होत आहेत आणि कुठे-कुठे होत आहेत. तर डेटा असा समजला आहे, की सिझेरियन सेक्शन गव्हर्नमेंटपेक्षा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जास्त होत आहेत. आणि त्यांनी एक्झाम्पल दिलं, की जर 20 प्रेग्नंट महिला असतील, तर गव्हर्नमेंटमध्ये फक्त 3 महिलांचं सिझेरियन सेक्शन होतं, की ती चला नॅचरल काहीतरी कॉम्प्लिकेशन आहेत म्हणून. आणि प्रायव्हेटमध्ये त्याच 20 मदरला पाठवलं तर प्रायव्हेटमध्ये 9 ते 10 लेडीजचं सिझेरियन सेक्शन होते. असं का होतंय तर त्यामागे एक हिस्ट्री आहे, की त्यांना त्यांचं बजेट मॅनेज करायचं असतं आणि ते बजेट ते तुमच्या खिशातून मॅनेज करतायत, की तुम्हाला सांगणार हे कॉम्प्लिकेशन आहे, ते कॉम्प्लिकेशन आहेत. आता सिझरला घ्यावं लागते बाळ, आता पोटातलं पाणी बाळाला नाळ वगैरे गळ्यात गेली, असंच काहीतरी कॉम्प्लिकेशन सांगतात. मग मला सांगा, तुम्ही थोडंसं स्मार्ट विचार करा. सिझेरियन सेक्शन प्लॅन असतं का? तर हो, प्लॅन असतं. म्हणजे की तुम्ही टाईम घेऊ शकता. असं नाही आहे की आता नाही जर केलं तर बाळ आतमध्ये पोटामध्ये मरेल. तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता. 1 तास उशीर होईल. तिथे कन्सल्ट करू शकता. तुम्ही वाचवू शकता गोष्टी, स्वतःचा पैसा. मी म्हणते हे, की डॉक्टर देव असतो, पण प्रत्येकच डॉक्टर देव नसतो. आपल्याकडे बरेचसे केसेस असे झालेले आहेत. सो प्लीज सिझेरियन सेक्शन प्लॅन करताना हा विचार करा, की तुम्ही कुठे जाताय, कोणत्या डॉक्टरांचं कन्सल्ट करताय, ते कितपत बरोबर सांगतायत, मग तुम्ही सेकंड ओपिनियन घेतायत की नाही, या सगळ्या गोष्टींसाठी.